मी जे मुद्दे मांडतोय की पवार एवढे वर्ष महाराष्ट्राच्या सत्ताकारणामध्ये होते, दुष्काळी तालुक्यांनी त्यांना सपोर्ट केला, त्यांनी का न्याय दिला? त्याला देवेंद्र फडणवीसांनाच का 14ला मुख्यमंत्री व्हावं लागलं? मगच का पाणी आलं आमच्या भागामध्ये? आज टँकर शिवाय जमत नव्हतं, चारा मिळत नव्हता, छावण्या मागाव्या लागायच्या, आंदोलन करायला लागायची, चारा डेपो मागायला लागायचा. आता ती परिस्थिती आहे का? आता चारा डेपो लागत नाही कोणताच नाही ना. तुम्ही घ्या ना सर्वे, मी म्हणतोय म्हणून नव्हे. तुम्ही सगळ्या कलेक्टरना त्यांच्याकडून यादी घ्या ना, किती परिणाम झालाय 14 नंतरच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये. हे पुण्याचं काम केलं ना देवेंद्र फडणवीस साहेबांनी. पवारांना का नाही जमलं? आता मी तुमच्याशी बोलत असताना बारामती तालुक्यातली 50-60 गावं अशी आहेत की तिथं दरवर्षी टँकर लागतो आणि त्यांना आता पाणी द्यायचं काम देवेंद्र फडणवीस साहेब करणार आहेत. का नाही पवारांना जमलं? ही चर्चाच घडत नाही. मग गोपीचंद पडळकर असं बोलतोय, गोपीचंद पडळकर तसं बोलतोय, गोपीचंद मोठ्या लोकांच्यावरती बोलतोय. असं काय नाही हो. तुम्ही समजताय किंवा लोक समजतायत तशा पद्धतीची ही मोठी लोक नाहीत. मी मान्यच करत नाही. काल पण करत नव्हतो, आज पण करत नाही, उद्याही करणार नाही. त्यामुळे कुणाला काय वाटतं याच्याशी मला देणं घेणं नाही. तुम्ही वास्तवावरती बोलायलाच तयार नाही.